सुंदर मराठी विचार. सुंदर मराठी विचार. या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, तुमचं दुःखसुद्धा. मला पावसात चालायला आवडतं, कारण पावसात माझे अश्रू कोणीच पाहू शकत नाही. ज्या दिवशी आपण हसलो नाही, तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. ज्याच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं हे चांगलेच कळले. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. चांगली वस्तू, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू देत. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधीही उत्तम. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो ह्याला अधिक महत्त्व द्या. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवा ही मोठीच असते. तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका. केवड्याला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणून हसणे उत्तम. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. मृत्यूला सांगावं, ये कुठल्याही रूपाने ये, पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेरच थांबावं लागेल. मोती बनून शिंपलात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. धन्यवाद. माझे हे सुविचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच काही त्रुटी असतील, काही ॲड करायचं असेल तर मला कमेंट्समधून जरूर कळवा. धन्यवाद.